12वीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली। राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला तब्बल 42 केंद्रांवर कॉपीची प्रकरणं उघडकीस आली। या प्रकरणी भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिलेत। राज्य सरकारकडून यंदा 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचं अभियान जोमाने चालवलं जातंय। त्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत। स्वतः शिक्षण राज्यमंत्र्यांनी देखील आज बुलढाण्यातील एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली। यावेळी कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र 12वीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी 42 ठिकाणी कॉपी केल्याचा गैरप्रकार समोर आलाय। त्यामुळे सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रांवर या ठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली। विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही। या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं।